मच्छीवाला, भाजीवाला, नारियलवाला दारामध्ये येतो का विकायला? जोर जोरात ओरडतो बिल्डिंग खाली आणि येतो असं माळ्यावर. कोणतरी येतं थाली घेऊन, मी देवी घेऊन आली आहे, मी हे घेऊन आली आहे, असं येतं माळ्यावर फ्लोअरवर तुमच्या. कोण ना कोण व्यक्ती येत असेल. आता सावध राहिलं पाहिजे. खूप मुलं आहेत ना, ती मिसिंग आहेत. कोणालाच माहिती नाही कुठे जात आहे, कोण नेत आहे, कायच कळत नाही. कोण थैली घेऊन येत आहे, कोण भंगारवालाचं रूप घेऊन येत आहे. हेच लोक टिप देतात की भाई ह्या माळ्यावर असं असं टाळा लागलेला आहे, या माळ्यावर चोरी झाली पाहिजे, मग चोरी होते. लक्षात घ्या तुम्ही, अशी कारणं असतात त्यांची. या माळ्यावर एवढी एवढी छोटी पोरं आहेत, त्यावेळी ती दुपारची खेळत असतात, त्यांचे आई वडील घरी नसतात किंवा झोपलेले असतात, तेव्हा एक चान्स भेटतो. या फेरीवाले जे येतात ना, असं नाही की सगळे फेरीवाले हरामी असतात किंवा चोर असतात, करप्टेड असतात, स्कॅमर असतात. नाही, कुठचे कुठचे मेहनती असतात. जे करप्शनवाले आहेत ना, हे लोक काहीतरी करतात झोलझालवाले, त्यांच्यामुळे चांगल्या लोकांची वाट लागली. तर जो पण फेरीवाला येईल त्याचा आयडी चेक करा. आयडी फक्त चेक करू नका, आयडीवरचा नंबर घ्या आणि तो आधार कार्ड लिंकवर टाकून पण बघा की डुप्लिकेट आधार कार्ड तयार नावाचं 10 जणांना दिलंय का. कारण आजकाल तो पण स्कॅम चालू आहे. डुप्लिकेट आधार कार्ड सगळ्या फेरीवाल्यांना वाटून ठेवलेत, तर ते पण चेक करा. तर लालबागला पण काल एकाला पकडलंय. एक छोटी रस्त्यावरची भिकारच टाईप होती आणि ती ऍक्टिंग करत होती भिकारीची आणि त्या मुलाला घेऊन चाललेली. त्याला पोलिसवाल्यांनी विचारलं की ही तुझी मम्मी आहे का? मग तो बोला नाही, माझी आई नाही आहे ती. मग एवढासा मुलगा फक्त 3 वर्षाचा असेल. मग मला हेच सांगायचं की आता सावध राहा. जो पण मच्छीवाला येईल, नारियलवाला येईल, एकीने काम करा. बिल्डिंगवाल्यांनी एक आगावासारखे भांडत बसू नका की माझ्या मायावर पाठव, तुला काय पडली आहे, खाली कशाला थांबवतोस. नाही, त्याला खालीच थांबवा. तुम्ही वरनं फक्त खाली यायचे कष्ट करा. माळ्यावर कुठच्या फेरीवाल्याला येऊन देऊ नका, कारण तोच व्यक्ती सगळ्यांना टिप देतो. लक्षात घ्या. तर त्याच व्यक्तीला परफेक्शन माहिती असतं. ह्यावेळी ही जे आई वडील असे गावाला गेलेत, ह्या माळ्यावर त्या ज्या रूमला टाळा लागलेला असतो, यावेळी तिकडे लहान पोरं खेळत असतात, तर सगळ्या टीप ह्यांना माहिती असतात. सर्वच फेरीवाले टिपर नसतात. कारण माझ्या बिल्डिंगमध्ये कोळी आजी येते, एक लक्ष्मी नाव आहे तिचं, आणि ती काळाजोकी लालबाग परेल आमच्या इथे पूर्ण फेमस आहे. आणि तिला प्रामाणिकपणे तिला बिझनेस करायला कळतो आणि ती प्रामाणिकपणे आम्हाला लोकांना जपते. तर असे प्रामाणिक बिझनेसवाले असतील ना, जे फेरीवाले असतील, त्यांना येऊ द्या. मी नाही बोलत, त्यांना येऊ द्या. पण जे आता बांगलादेशी आलेत, मच्छीवाले, कपडेवाले, साडीवाले, त्यांच्याकडे आयडी नसतो, त्यांचा डुप्लिकेट आयडी असतो, एकच आयडी 10 जणांकडे असतो, फक्त फोटो वेगळा वेगळा असतो. अशा लोकांना पकडायचं आहे. कारण त्यांना दयामाया नाही राहिली आणि ह्या आपल्या मुलांना क्रूरतेने घेऊन जातात आणि कुठे कोण किडनॅप विकतं, काय करतं, काहीतरी मोठा स्कॅम चालू आहे, ते आपल्याला शोधून काढायचं आहे. पहिला ह्यांना पकडावं लागणार, तेव्हा ते लोक सापडणार. आणि यापुढे कुठचं बाळ हरवलं नाही पाहिजे आपल्या घरातलं. तर सावध राहा, कारण तुम्ही माझे आहेत आणि मला तुम्हाला जागरूक करायला मनापासून वाटतं, म्हणून मी जागरूक करतोय. समजलं? जय शिवराय, हर हर महादेव.